फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, पर्सेंटेजचं आपण जे टाईप वाईज सिरीज चालू केली आहे, तर त्याचाच आज एक पाचवा पार्ट आहे. आणि आतापर्यंत आपण भरपूर सारे इम्पॉर्टंट टाईप असे पाहिलेले आहेत. तर आजचा जो टाईप आहे पहा, हा पण एक खूप इम्पॉर्टंट टाईप आहे आणि वारंवार विचारला जाणारा हा काय एक टाईप आहे पहा. तर टाईप 14 आपला चालू आहे, ज्याच्यामध्ये काय आहे बघा. एखाद्या संख्येला 11/16च्या ऐवजी 11/12 गुणले तर पर्सेंटेजमध्ये त्रुटी काढायची आपल्याला. पहा, क्वेश्चन काय आहे, एखाद्या संख्येला 11/16च्या ऐवजी 11/12 गुणले तर पर्सेंटेजमध्ये त्रुटी किती. आता मला एक सांगा, हे जे आपले अपूर्णांक आहेत, आपण काय करू, छेदाचा याच्यामध्ये एलसीएम घेऊ. अशी एलसीएम का घेणार आपण, की आपल्याला कॅल्क्युलेशनला इझी जाईल. पहा, ठीक आहे. एखादी संख्या 16 आणि 12 जी अशी कट होणार, ती काय आपली 48 आहे पहा. तर ती संख्या सपोज 48 आहे आणि 48ला आपण काय केलं, 11/16 काय केलं, मल्टिप्लाय केलं पहा. आणि नंतर आपण काय केलं, 48लाच 11/12 मल्टिप्लाय केला. तर याला मल्टिप्लाय केल्यानंतर ही 16 11 33 आणि इकडे किती होती, 32 36 12 चूक 18 11 चूक 44 पहा. आता याचा रेशो घ्या, 11 33 आणि 11 चूक 44 पहा. कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे, तर आपण याच्या मोठ्या संख्या असतात याचा रेशो घेऊन आपण याला सॉल्व्ह करायचं, नेहमीच असं करायचं. ठीक आहे. तर एखाद्या संख्येला 11/16 जर गुणलं तर आपल्याकडे किती येऊ राहिले, 3 येऊ राहिले. आणि 11/16च्या ऐवजी जर आपण 11/12 गुणलं तर आपल्याकडे किती येऊ राहिले, 4 येऊन राहिले पहा. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण 11/16 जर गुणलं असतं तर आपल्याकडे 3 आले असते. किती आले असते, 3. पण आता आले किती आपल्याकडे, तर 4 आले. म्हणजे कितीने वाढ झाली पहा, 1ने वाढ झाली. आता हे कमी होऊ शकतात आणि वाढू शकतात. कितीने वाढ झाली, 1ने वाढ झाली. म्हणजे 3 यायला पाहिजे होते, 3 वर किती आपले 1 वाढले पहा. आता हेच आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. आणि याला 100% ने आपण मल्टिप्लाय करायचा पहा. त्रुटी कितीची आली आपली, त्रुटी म्हणजे काय, तर एरर. जो एरर कितीने आला, तर +1चा एरर आला आपल्या इथे. कितीचा, +1चा एरर आला. ही काय आपली त्रुटी आहे पहा. म्हणजे 1ने ती संख्या वाढली, आपण 11/12 जेव्हा मल्टिप्लाय केलं तर. आणि यालाच आपण काय करणार, ऍक्च्युली 1ने वाढली म्हणजे काय, तर ते युनिट्स आहेत पहा. हे काही एक्झॅक्ट संख्या नाही आहेत. आपण याचा रेशो घेतलेला आहे पहा. आता 1/3, आता 3 होती ऍक्च्युअल संख्या, त्याला त्याच्यामध्ये 1ने वाढली म्हणजे त्रुटी 1ची आली. आता पर्सेंटेज मध्ये पाहिजे म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. तर 1/3 म्हणजे काय, तर नेहमी लक्षात ठेवा आपले काय असतात, 33.33% असतात. आणि हेच आपलं काय आन्सर आहे. 33% दोन ठिकाणी आहे पहा. तर इथं वाढ झालेली आहे म्हणून आपलं हे आन्सर राहील. आता हे आपल्याला 1/3 हे रेशो मध्ये माहित नसेल तर आपण काय करणार, याला सॉल्व्ह करणार पहा. 3 गुणिले 1 होतील आपले 100, हे 100%. आणि याला सॉरी, 1 गुणिले 100 आपले 100 होतील आणि हे भागिले 3. मग 100ला 3 ने भाग दिला तर आपले 33.33 येतील. ठीक आहे. आपल्या चार्ट नुसार जर सरळ ज्यांना चार्ट तो पाठ आहे, तर ते सरळ 1/3 दिसता बरोबर ते काय करतील, 33.33% 33.33% ऑप्शन मध्ये पाहून त्याला टिक करतील. ठीक आहे. इथं आपण रेशो का घेतो, रेशो यासाठी घ्यायचा कारण आपलं कॅल्क्युलेशन कमी होते. 33 आणि 44 घेतले तरी पण आपला काय होईल, आन्सर तेच येईल. का आपल्याला पर्सेंट काढायचं असते पहा. आणि पर्सेंट काढायचं असताना आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू नसल्या तरीही चालते. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप आहे पहा. हा जो आपण हा प्रिव्हियस टाईप हा जो पाहिला, हा खूप इम्पॉर्टंट टाईप आहे. याला तुम्ही थोडस प्रॅक्टिस करा. आता नेक्स्ट टाईप हा टाईप 15 आहे. अजयचा पगार 10,800 रुपये आहे व विजयचा पगार किती आहे, 9,000 रुपये आहे. तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा कितीने जास्त आहे पहा. हा एक खूप इम्पॉर्टंट टाईप आहे पहा. आपण एक्झाम मध्ये जे रिपीट होणारे क्वेश्चन्स आहेत तेच आपण इथं काय केले, घेतलेले आहेत पहा. इकडे अजय आहे आणि इकडे काय, विजय आहे पहा. अजयचा पगार किती आहे, तर 10,800 रुपये आहे. आणि विजयचा पगार किती आहे, 9,000 आहे पहा. आता त्यांनी याच्यात काय विचारलं, आन्सर आन्सर काय पाहिजे आपल्याला, पर्सेंट मध्ये पाहिजे पहा. हे सगळे ऑप्शन पर्सेंट मध्ये, आणि विचारलं पण त्यांनी काय, पर्सेंट मध्ये. तर हमेशा लक्षात ठेवा, जेव्हा पर्सेंटेज विचारतात तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट डेटाची काहीच गरज नसते, आपल्याला रेशो असला तरी चालेल. मग मी या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल होतील आणि
हे 9 10 90 आणि हे 12 9 अष्ट कसे होतील आपले. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर किती होईल? बेसक 12 आणि बेपंच 10. म्हणजे अजयचा पगार जर समजा 6 युनिट असेल, तर विजयचा किती आहे? 5 युनिट आहे पहा. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला? तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? अजयचा पगार कोणाचा? अजयचा पगार हा विजयच्या पगारापेक्षा कोणाच्या पगारापेक्षा? विजयच्या. म्हणून विजयचा जो पगार आहे तो काय येईल? खाली येईल आणि इकडे अजयच्या पगारामधला काय होईल? चेंज येईल पहा. काय विचारलं त्यांनी? अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा. विजयचा पगार आपल्याकडे 5 आहे. कितीने जास्त आहे? तर +1 ने जास्त आहे. म्हणजेच हा काही 1/5 येईल पहा. पुन्हा सांगतो, एकदा लक्ष द्या. अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती पर्सेंटने जास्त आहे? जो पेक्षावाला आहे त्याला हमेशा काय करा? छेदामध्ये ठेवा. म्हणजे हे 5 आपले छेदामध्ये आणि हाच काय? विजयचा पगार. आणि अजयचा पगार कितीने जास्त आहे? तर हे पहा, आता 5 पेक्षा काय आहे? 1 युनिटने जास्त आहे. म्हणून हे 1 युनिट जो आहे हा इथं येईल अंशामध्ये. आता यालाच पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे म्हणून 100% ने आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. याला सॉल्व्ह केल्यानंतर हे होतील 5 दुनी 10, म्हणजेच आपला आन्सर येईल 20%. ठीक आहे. आणि ऑप्शन सी आपला काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. रीनाचे वजन फातिमापेक्षा 20% जास्त आहे पहा. रीनाचे वजन, आता इथं आहे रीना आणि हे आहे इथं फातिमा पहा. रीनाचे वजन फातिमापेक्षा 20% जास्त आहे. आता आपण जर समजा फातिमाचे वजन जर समजा 100 कन्सिडर केले, तर रीनाचे वजन किती होईल? फातिमापेक्षा 20% जास्त. म्हणजे 20%, 100चे 20% 20 होतात. म्हणजे हे किती होतील आपले? 120 होतील पहा. म्हणजे रीनाचे वजन किती आहे? 120 आहे आणि फातिमाचे किती आहे? 100 आहे. आता पुढे त्यांनी काय म्हटलं? तर फातिमाचे वजन रीनापेक्षा कितीने कमी आहे? फातिमाचे वजन. आता फातिमाचे वजन याचा सर्वात आधी काय करा? रेशो घेऊन घ्या. हे 120 आणि हे 100. काय विचारलं त्यांनी? तर फातिमाचे वजन रीनापेक्षा, कोणापेक्षा? रीनापेक्षा. रीनाचे वजन किती आहे? 6. म्हणून हे काय? छेदामध्ये लिहा. कितीने कमी आहे? किती पर्सेंटने विचारलं त्यांनी. आधी आपण युनिटमध्ये पाहूयात. हे 1 युनिटने, सॉरी 1 युनिटने काय कमी आहे? वजा आहे. हे 1 येतील इथं आणि पर्सेंटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे म्हणून 100% ने मल्टिप्लाय. आता ठीक आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपले काय येतील? 100 भागीला 16%. आता याला सॉल्व्ह केलं तर आपले काय होतील? 16 सही 2/3%. म्हणजेच काय होते आपले? 16.66%. आणि हेच आपलं काय आहे? आन्सर आहे पहा. जे फातिमाचे वजन आहे रीनापेक्षा किती पर्सेंटने कमी आहे? तर 16.66%ने काय कमी आहे पहा. याला आपण सरळ सरळ असंही सॉल्व्ह करू शकतो पहा. रीनाचे वजन फातिमापेक्षा काय आहे? 20% जास्त आहे. काय म्हटलं यांनी? रीनाचे वजन फातिमापेक्षा 20% जास्त आहे. 20% म्हणजे काय? तर 1/5. म्हणजे रीनाचे वजन जर 5 असेल तर फातिमाचे वजन किती राहील? 5 मध्ये +1 ऍड करा म्हणजे 6 होईल पहा. म्हणजे रीनाचे वजन, सॉरी आपण याला जर रेशोने आपल्याला सॉल्व्ह करायचं असलं तर एकदा मी पुन्हा हे करतो. रीनाचे वजन फातिमापेक्षा 20% जास्त आहे पहा. 20% म्हणजे काय? तर 1/5 आणि 20% जास्त आहे म्हणजे किती? 5 + 1 आहे. म्हणजे फातिमापेक्षा 20% जास्त आहे. म्हणजे फातिमाचे किती असेल? फातिमाचे जर वजन 5 असेल, हे फातिमाचे जर 5 असेल, तर रीनाचे किती असेल? 5 + 1 म्हणजे हा 1 वाढला ना, तर हे 6 होईल. म्हणजे हा रेशो काय होईल आपला? रीना आणि फातिमाच्या वजनाचा 6 आणि 5,000. ठीक आहे. असंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा 100 नेही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पहा. आता उत्पन्नाचा एक्झामिनरची जी बेस्ट लँग्वेज आहे ती आहे उत्पन्नाची पहा. अ चे उत्पन्न ब पेक्षा 50% कमी आहे. हा आहे अ आणि हा आहे ब. अ चे उत्पन्न ब पेक्षा 50% कमी आहे. म्हणजे ब पेक्षा, म्हणजे ब चे जर 100 असेल तर 50% कमी आहे. म्हणजे 100चे 50% जर वजा केले आपण, 100चे 50% किती होतात? 50. मग 50 वजा केले तर किती राहिले आपले? हे 50 राहिले. 50% काय कमी आहे. याला सॉल्व्ह करतो मी. 50 एक 50 आणि हे 50 दुनी 100. मग पुढे त्यांनी काय विचारलं? तर ब चे उत्पन्न अ पेक्षा किती पर्सेंटने जास्त आहे? ब चे उत्पन्न कितीने जास्त आहे? पहिले युनिटमध्ये काढा. +1 जास्त आहे. म्हणजे
ब चे उत्पन्न अ पेक्षा किती पर्सेंटने जास्त आहे? हे बघा, ब चे उत्पन्न 2 आहे आणि अ चे किती आहे? 1 आहे. मग कितीने जास्त आहे ब चे उत्पन्न? तर 1 ने जास्त आहे. आणि कोणापेक्षा? अ पेक्षा. अ चे उत्पन्न किती आहे? 1 आहे. आणि कितीने जास्त आहे? ब चे उत्पन्न कितीने जास्त आहे? 1 युनिटनेच जास्त आहे. मग 100% ने याला मल्टिप्लाय करा. आपल्याला पर्सेंटमध्ये पाहिजे तर किती होतील हे? 100%. ठीक आहे. आणि हेच आपलं काय ॲन्सर आहे पहा. या अशा प्रकारच्या प्रश्नांना सोडवताना हीच बेस्ट मेथड आहे पहा. रेशोमध्ये आता ठीक आहे, तुम्हाला जर समजा इथपर्यंत तुम्ही नाही पोहोचले, या या रेशोपर्यंत नाही पोहोचले, आता तुमच्याकडे फक्त तुम्ही इथपर्यंत जरी लिहिलं, ठीक आहे, अ आणि ब चे उत्पन्न किती आहे? हे बघा, हे 50 आणि हे 100 आहे. पुढे त्यांनी काय आता या इथं जर समजा तुम्ही 1 आणि 2 इथं याला सॉल्व्ह न करता, या रेशोला सॉल्व्ह न करता 1:2 या फॉर्ममध्ये न आणता जरी सॉल्व्ह केलं तरी आन्सर आपलं तेच येईल पहा. अ चे उत्पन्न ब पेक्षा 50% कमी आहे पहा. हे अ चे उत्पन्न जे आहे ब पेक्षा 50% काय आहे? कमी आहे पहा. तर ब चे उत्पन्न अ पेक्षा ब चे उत्पन्न अ पेक्षा आता हे पहा, हे जे ब चे उत्पन्न आहे अ पेक्षा कितीने जास्त आहे? 50 युनिटने जास्त आहे. अ पेक्षा कोणापेक्षा? अ पेक्षा. अ किती आहे? 50 आणि कितीने जास्त आहे? तर 50 नेच जास्त आहे. तर पर्सेंटमध्ये काढायचं झालं तर 100% ने मल्टिप्लाय करा. हे बघा, 50-50 कॅन्सल होतील आणि आन्सर येईल आपलं हे 100%. ठीक आहे. असंही सॉल्व्ह केलं तरीही चालेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे. आता हे जे तुलना करणारे जे प्रश्न आहेत ना, अ चे उत्पन्न ब पेक्षा किती, ब चे उत्पन्न अ पेक्षा किती, तर हा टाइप जो एक्झामिनरचा फेव्हरेट टाइप आहे आणि अशा प्रकारचे एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. आणि कोणताच फॉर्म्युला यूज करायची गरज नाही याला. तुम्ही आता एवढा मोठा मॅथेमॅटिक्सचा सिलेबस आहे, किती फॉर्म्युले पाठ करायचे, त्यापेक्षा आपलं एकच रेशो मेथड जे आपण इथं शिकणार आहोत पहा. आणि सगळे जेवढेही क्वेश्चन आहेत ते रेशो मेथडनेच आपण सॉल्व्ह करणार आहोत. समयचा पगार 12.5% ने कमी आहे अरुणच्या पगारापेक्षा पहा. आता 12.5% आता इथं काय होते? इथं आपण आता हे जे आहे ना, 12.5% हे एक स्टँडर्ड पर्सेंटेज आहे आणि स्टँडर्ड फ्रॅक्शन याचा बनते. ठीक आहे. आणि एक्झाममध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन जर आला, तर याला कसं सॉल्व्ह करायचं? पहा, समयचा पगार 12.5% ने कमी आहे अरुणपेक्षा. इकडे काय आहे? समय आहे आणि हा काय? अरुण आहे पहा. 12.5% ने कमी आहे अरुणच्या पगारापेक्षा. आता सर्वात आधी 12.5% म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला. 12.5% म्हणजे दुसरं काही नसून काय असते? 1/8 असते पहा. काय असते? 1/8 असते. आता त्यांनी काय म्हटलं? कमी म्हटलं म्हणून काय होईल? हा 1 कमी होईल. समयचा पगार 12.5% ने कमी आहे अरुणच्या पगारापेक्षा. म्हणजे हा अरुणचा पगार असेल 8 आणि समयचा पगार किती असेल? तर 8 वजा 1. समयचा पगार किती असेल? समयचा पगार असेल 8 वजा 1 बरोबर 7. हा समयचा पगार झाला. ठीक आहे. म्हणजे अरुणचा पगार आला आपल्याकडे किती? 8 आणि समयचा पगार आला आपल्याकडे 7. हे थोडंसं लक्षात घ्या, की आपण त्याने समयचा पगार 12.5% ने कमी आहे. कमी कोणाचा आहे? समयचा पगार आहे. आणि कोणापेक्षा? अरुणपेक्षा. तर म्हणजे जो बेसमध्ये येईल तो बेस इथं काय आहे? अरुण आहे. मग अरुणचा पगार आहे. ठीक आहे. मग आपण काय अरुणला 8 अरुणचा पगार 8 आणि समयचा 12.5% कमी आहे. म्हणजे 1 कमी आहे. म्हणजे समयचा किती आहे? 7. पहा. पुढे त्यांनी काय विचारलं? तर अरुणचा पगार समयच्या पगारापेक्षा कितीने जास्त आहे? अरुणचा पगार कितीने जास्त आहे? समयच्या पगारापेक्षा +1 ने. कुणाच्या पेक्षा? समयच्या पगारापेक्षा. म्हणून बेसमध्ये आता इथं काय येईल? समय येईल. समयचा पगार 7 आहे आणि किती अरुणचा पगार कितीने जास्त आहे? तर 1 ने जास्त आहे. मग याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे तर 100% ने मल्टिप्लाय करा. आता 1/7 म्हणजे काय? तर 14.28% हे आपलं स्टँडर्ड फ्रॅक्शन आहे. आता हे जर तुमच्या लक्षात नसेल, पाठ नसेल तर 100/7%. आता याला सॉल्व्ह करा. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल आपल्याकडे? आपले 7 एक 7 आणि हे राहिले 3, 7 चूक 28 आणि राहिले इथं 2 आणि हा 0 पॉइंट घेतला. 7 दुनी 14. हे राहिले किती आता इथं 6 आणि 7 8 56 म्हणजे हे आता रिपीट होत जातील. ठीक आहे. 14.28% हेच आपलं काय आन्सर आहे पहा ऑप्शन ए. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना तुम्हाला रेशो घेणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय हा
इझिली सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. आणि एक्झाममध्ये टाईम वाचवायचा असेल तर हीच मेथड तुम्हाला वापरावी लागेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. राधाचा पगार वेदूच्या पगारापेक्षा 2500 रुपयाने जास्त आहे. राधाचा जो पगार आहे, इकडे आहे पहा राधा आणि इकडे आहे वेदू. राधाचा पगार वेदूच्या पगारापेक्षा 2500 रुपयाने जास्त आहे. जर वेदूचा पगार किती आहे? 20,000 आहे पहा. वेदूचा पगार किती आहे? इथं 20,000 आहे. तर वेदूचा पगार राधाच्या पगारापेक्षा किती पर्सेंटने कमी किंवा जास्त आहे? इथं त्यांनी आता सांगितलं नाही कमी आहे का जास्त आहे. ठीक आहे. आता आपल्याला कमी आहे का जास्त आहे हे पण काढायचं आहे आणि पर्सेंटेज पण काढायचं आहे. आता यांनी काय म्हटलं, राधाचा पगार वेदूच्या पगारापेक्षा 2500 रुपयाने जास्त आहे पहा. 2500 रुपयाने जास्त आहे म्हणजे हे 20,000 आणि 20,000 मध्ये जर 2500 टाकले तर किती होतील आपले? 22,500. किती होतील? 22,500. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपल्याला पर्सेंटमध्येच आन्सर काढायचा, तर एक्झॅक्ट डेटाची आपल्याला काहीच गरज नाही. आपल्याला रेशो भेटला तरी चालेल. मग याला आधी काय करा? सॉल्व्ह करा. हे 2 झिरो, हे 2 झिरो कॅन्सल होतील. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर हे किती होतील? 25ला 25ने 9चा भाग जाईल इथं. 25 9 200, 25 आणि 25 8 200 पहा. त्यांनी प्रश्न विचारलाय. सर्वात आधी तर राधाचा पगार काय जास्त आहे पहा. त्यांनी काय म्हटलं? आणि वेदूचा पगार काय कमी आहे पहा. वेदूचा पगार कमी आहे आणि हा राधाचा जास्त आहे. त्यांनी विचारलं वेदूचा पगार राधाच्या पगारापेक्षा किती पर्सेंटने कमी जास्त आहे. वेदूचा पगार विचारला. आता वेदूचा पगार जास्त आहे का कमी आहे? तर कमी आहे. काय? कमी आहे. म्हणजे जास्त वाले ऑप्शन आपले आधीच काढून टाकायचे. ठीक आहे. आता आपल्याकडे फक्त 2च ऑप्शन आहेत पहा. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं आपल्याला? वेदूचा पगार राधाच्या पगारापेक्षा, राधाचा पगार किती आहे इथं? 9 आहे. म्हणजे राधाच्या पगारापेक्षा विचारलं म्हणून राधाचा पगार बेस येईल 9. वेदूचा पगार राधाच्या पगारापेक्षा कितीने कमी जास्त आहे पहा. वेदूचा पगार काय आहे? 1ने कमी आहे पहा. काय आहे? 1ने कमी आहे राधाच्या पगारापेक्षा. यालाच पर्सेंटेजमध्ये सॉल्व्ह करायचं म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. आता याला आपण काय करूयात? सॉल्व्ह करूयात पहा. 100 भागीला 9 म्हणजे काय होईल आपलं? 9 11 99. 11चा भाग गेला म्हणजे सरळ सरळ. आता पुन्हा इथं एक आहे. इथं 1 उरेल, इथं 0 घेऊ आपण. हे 9 पॉईंट येईल इथं 9 1 9 आणि हा 1 1 काय होईल? रिपीट होत राहील. म्हणजे आपला ऑप्शन काय आहे? 11.11% ने काय आहे? तो पगार कमी आहे. ठीक आहे. हे थोडंसं इथं दुरुस्त करून घ्या. आपलं जे आन्सर आहे ऑप्शन बी आहे पहा. 11.11% ने काय आहे? पगार कमी आहे. आणि हे एक स्टँडर्ड फ्रॅक्शन पण आहे. ज्याची व्हॅल्यू आपण आपल्या टेबलमध्ये दिलेली आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. आता आता हा इथं टाईप संपलेला आहे. हा जो आहे पेक्षा कमी पेक्षा जास्त वाला जो टाईप आहे हा संपलेला आहे इथं. आता या टाईपमध्ये काय असते माहित आहे का? जो पेक्षावाला वर्ड असते ना, हमेशा काय करायचं त्याला बेसमध्ये लिहायचं पहा. पेक्षा जिथंही येईल ना, तर पेक्षा सोबतचा जो व्यक्ती आहे त्याला हमेशा काय करायचं? छेदामध्ये लिहायचं, डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं. आणि जो चेंज आहे तो हमेशा काय करायचा? प्लस मायनस चेंज आहे तो वर लिहायचा. ठीक आहे. हमेशा लक्षात ठेवा, जो पेक्षा सोबत जोडलेला आहे हा काय येईल? हमेशा छेदामध्ये येईल आणि चेंज आहे तो अंशामध्ये येईल. हा प्लस मायनस चेंज अंशामध्ये येईल आणि याला 100% ने काय करा? मल्टिप्लाय करा. हे हमेशासाठी लक्षात ठेवा, हमेशासाठी. ठीक आहे. याला वाटलं तर कुठेतरी नोट डाउन करून ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट पॅटर्न नेक्स्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा एक बढिया टाइप आहे जो की टीसीएसचा खूप फेवरेट टाइप आहे पहा. टीसीएसला अशा प्रकारचे क्वेश्चन टीसीएस नेहमीच रिपीट करत असते पहा. आणि एमपीएससी पण अशा प्रकारचे क्वेश्चन विचारत असते. हा टाइप आहे प्राइस इंटू कन्झम्पशन इज इक्वल टू एक्सपेंडिचर. प्राइस म्हणजे काय? तर आपली जी किंमत आहे, किंमत गुणिला आपला जो काय म्हणता येईल त्याला उपभोग म्हणता येईल किंवा वापर म्हणता येईल. ठीक आहे. किंमत गुणिला वापर बरोबर काय असते? आपला खर्च असते. ठीक आहे.
किंमत गुणिला वापर बरोबर काय असते? खर्च असते. आता या हा टाइप शिकवायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, पहा. जेव्हाही जेव्हाही खर्च कॉन्स्टंट असते, जेव्हाही खर्च कॉन्स्टंट म्हणजे काय? स्थिर असते. खर्च चेंज होत नसेल, पहा. जेव्हाही खर्च चेंज होणार नाही, तेव्हा काय असते? जर किंमत जर समजा 10% वाढली, म्हणजे ही जी किंमत आहे, ही जी किंमत आहे 10% वाढली म्हणजे काय? 10% वाढली म्हणजे 110 झाली. ठीक आहे. 110 झाली म्हणजे, एक मिनिट. आता समजा किंमत जर 10% वाढली, किंमत काय झाली? 10% वाढली. 10% वाढली म्हणजे काय? तर 110% झाली. ठीक आहे. 110% म्हणजेच काय? मी याला असं म्हणू शकतो, गुणिला 11/10 झाली. ठीक आहे. 10% वाढ म्हणजे काय? तर 11/10 झाली. म्हणजे 10 ची किंमत किती झाली? 11 झाली. म्हणजेच माझं म्हणणं आहे, किंमत 10% ने वाढली म्हणजे काय झालं? तर किंमत 10 होती, आता किती झाली? 11 झाली. जेव्हाही असं असेल, खर्च सेम आहे, खर्च चेंज होत नाहीये. पहा, तुमचा खर्च जो आहे तो, तुमच्याकडे समजा तुमच्याकडे पॉकेट मनी आहे, तुमचा पगार आहे, समजा फिक्स आहे, की तो वाढणार नाहीये, काहीच नाही आहे, तेवढाच तुमचा पगार आहे. पण तुमचं काय झालं आता? एखादी तुम्ही वस्तू घ्यायला गेले, एखादी वस्तू ती 10 ची 11 झाली आणि खर्च तुमचा वाढला नाही, पण किंमत वाढली, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या वस्तूचा वापर जो आहे तो 11चा 10 करावा लागेल. या रेशोमध्ये होईल, रिव्हर्समध्ये होईल, पहा. जर तुमचा खर्च सेम आहे, तुमचा खर्च सेम आहे, खर्च तुम्हाला वाढवायचा नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमचा पगार एवढा आहे, ₹100 पगार आहे, त्याच्यापैकी तेवढे तुम्हाला 100चे 100 खर्चायचे आहेत. ₹100 पगार आहे, तुम्हाला 100च खर्चायचे आहे. तुमचा पगार वाढलेलाही नाही आहे, कमीही नाही आहे. ठीक आहे. किंवा असं समजा तुमची पॉकेट मनी काय ₹100 आहे आणि तुम्हाला तेवढीच ती खर्च करायची आहे आणि ती वाढणारही नाही आहे, कमीही नाही होणार आहे. पण वस्तूची किंमत 10 ची 11 झाली, तर हमेशा लक्षात ठेवा, तुम्हाला वापर 11चा 10 करावा लागेल. जर तुम्हाला वस्तूची जर किंमत वाढली, तर तुम्हाला तुमचा वापर कमी करावा लागेल. कारण तुमचा बजेट कमी आहे, तुमचा खर्च वाढलेला नाही आहे. हमेशा लक्षात ठेवा. जर किंमत जर 10 ची 11 झाली, किंमत जर 10 ची 11 झाली, तर तुमचा वापर जो आहे तो 11चा 10 होईल. ठीक आहे. रिव्हर्स होईल. ठीक आहे. हे हमेशा लक्षात ठेवा. हा रिव्हर्स रेशोमध्ये चेंज होईल. पाहूयात आपण आता क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे, साखरेच्या किमतीमध्ये 20% ने वाढ झाली. पहा, साखरेच्या किमतीमध्ये 20% ने वाढ झाली. साखरेच्या किमतीमध्ये आता किंमत किंमत काय झाली? साखरेच्या किमतीमध्ये 20% ने वाढ झाली. आता 20% म्हणजे काय रे? तर 20% म्हणजे काय? 1/5. म्हणजे आधी 5 होती किंमत, आता किती झाली? 5 वर 1 वाढली. किती वाढली? हे 20% ने वाढ झाली ना, तर 5 वर 1 वाढली, आता 6 झाली. म्हणजे जी किंमत आहे, किंमत 5 ची किती झाली? 6 झाली. पुढे त्यांनी काय म्हटलं? साखरेच्या किमती 20% ने वाढल्या. खर्च तेवढाच राहण्यासाठी, पहा, इथं खर्च काय? सेम आहे. खर्च चेंज होत नाही आहे. साखरेचा उपभोग किंवा वापर किती पर्सेंटने कमी करावा? तर पहा, वापर जो आहे, वापर किंवा उपभोग तो काय होईल? रिव्हर्स होईल. सरळ सरळ 6चा काय होईल? 5 होईल. कारण किंमत 5 वरून ₹5 ₹6 जर झाली, तर वापर आपल्याला 6 वरून 5 वर करावा लागते. कारण आपलं बजेट सेम आहे, आपली पॉकेट मनी सेम आहे, आपले खर्च सेम आहे, आपला चेंज झालेला नाही आहे. आता पहा, यांनी तेच विचारलं की वापर किती पर्सेंटने कमी करावा लागेल? तर 6 होता, तर 6चा आपल्याला 1 कमी करावा लागेल. म्हणजे 6 वर काय करावं लागेल? 1 कमी करावं लागेल. 1/6 आणि पर्सेंटेज म्हणजे उत्तर पाहिजे म्हणून आपण 100% ने मल्टिप्लाय करणार आणि हे होतील आपले 16.66%. आता मी हे डायरेक्ट पर्सेंट कसे लिहित आहे? तर 1/6 मला माहिती आहे स्टँडर्ड पर्सेंटेज आहे आणि त्याचं उत्तर काय आपलं 16.66% येते. किंवा एक्झाममध्ये असंही असू शकते 16.203%. सॉरी, पॉइंट नाही. इथं पॉइंट नाही येणार. पॉइंट इथं आहे, पहा. 16 सहित 203% असंही येऊ शकते एक्झाममध्ये. दोन्हीही सेम आहेत. ते 16.66% आणि 16 सहित 203%. दोन्हीही काय पर्सेंटेज सेम आहेत. या या टाईपला लक्षात घ्या तुम्ही, कारण हा खूप इम्पॉर्टंट टाईप आहे. असे याच्यावर खूप सारे क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे. आणि एक्झामिनरचा हा फेवरेट टाईप आहे. रेल्वे असू द्यात किंवा एस-एस-सी असू द्यात, याही एक्झाममध्येही विचारतात. टी-सी-एसने एक्झाम घेऊ द्यात किंवा आय-बी-पी-एसने घेऊ द्यात. एम-पी-एस-सीने जरी घेतलं तरी हा टाईप एकदम फेवरेट आहे. आणि याच्यात तुम्हाला पहा,
बुक्समध्ये वगैरे खूप सारे फॉर्म्युले दिसतील. प्लस मायनस करा, मायनस प्लस करा. काही करायची गरज नाहीये. सरळ-सरळ एकही सूत्र वापरायची गरज नाहीये. तुम्हाला एकदा ही कन्सेप्ट जर समजली ना, तर असे हजारो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पहा. साखरेच्या आता हा हा प्रश्न विचारलेला आहे पहा. एम-टी-एस मध्ये विचारलेला प्रश्न आहे पहा हा. साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केल्यास. आता एम-टी-एस मध्ये जो आहे तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. मराठीमध्ये क्वेश्चन विचारले जात नाहीत. ठीक आहे. हे आपण त्याला कन्व्हर्ट केलं मराठीमध्ये. साखरेच्या किमतीमध्ये 20% आता आपल्याकडे काय आहे पहा किंमत. किंमत गुणिला काय असते? वापर असते. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत आहे आणि आपण किती क्वांटिटी घेऊन राहिलो ते त्या दोघांचा गुणाकार केला तर आपला खर्च येत असतो पहा. त्यांनी काय म्हटलं साखरेच्या किमतीमध्ये कपात केल्यास 20% कपात केली. 20% म्हणजे काय? कपात केली म्हणजे 1/5 आणि हा एक वजा होईल म्हणजे किंमतमध्ये काय झालं? साखरेची जी किंमत आहे, आधी जर 5 असेल तर आता 1 कमी केली म्हणजे काय झाली आता 4 झाली किंमत. कपात केल्यास खरेदीदारास ₹160 मध्ये 2.5 केजी साखर जास्त येते पहा. आता किंमत जर 5ची 4 झाली तर वापर काय होईल आपला? वापर 4स 5 होईल. 4स 5 का होईल? रिव्हर्स का होईल? कारण खरेदीदार ₹160 मध्ये त्याचा जो खर्च आहे तो ₹160 त्याच्यापेक्षा तो वाढवायला तयार नाही आहे पहा. ₹160 मध्ये 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते. तर प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत शोधा. प्रति किलोग्राम असलेली साखरची मूळ किंमत शोधायची आहे पहा आपल्याला. साखरची काय शोधायची आहे? प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत. आता बुक्समध्ये तुम्ही याचे सोल्युशन जर पाहिले ना, तर पूर्ण पेजभर सोल्युशन आहेत आणि आपण याला 2 लाईनमध्ये आपण याचं सोल्युशन काढणार आहोत पहा. आपली किंमत काय झाली? 5ची 4 झाली. ठीक आहे. म्हणजे किंमत कमी झाली. किंमत कमी झाली म्हणजे सरळ-सरळ आहे आपल्याकडे ₹160 आहेत. आता आपल्याकडे ₹160 आहेत. आपल्याला माहीत पडलं की ₹160 आपण आधी काहीतरी कितीतरी केजी साखर घेत होतो. पण दुकानात गेल्यावर आपल्याला माहीत पडलं भाव कमी झाले साखरेचे म्हणजे ₹160 मध्येच आपल्याला काय होईल? साखर जास्त भेटणार आहे. ठीक आहे. इथं पण सेम तसंच झालं आहे. किंमत 5स 4 झाली तर वापर आपला काय झाला? 4स 5 झाला पहा. म्हणजे किंमत कमी झाली, आपला वापर वाढला. किंमत कमी झाली आणि वापर इकडे काय झाला? वाढलेला आहे. तर वापर किती वाढला पहा बरं. वापर वाढला आपला 1 युनिट आणि हे 1 युनिट जो वाढला त्यांनी काय म्हटलं 2.5 किलोग्राम जास्त साखर मिळते. हे 1 युनिटची व्हॅल्यूज काय आहे आपली? 2.5 केजी आहे पहा. म्हणजे जो 1 युनिट वाढला, त्या वाढलेली किंमत आपली 2.5 केजी आहे पहा. मग आपल्याला जर मी जर म्हटलं, की आधी किती साखर घेत होता तो? आधी 4 युनिट घेत होता. म्हणजे 4 युनिट. मग याला आपण 4 ने जर मल्टिप्लाय केलं, तर यालाही 4 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे 4 युनिटची व्हॅल्यू आपली किती येईल? 25 चूक 100 म्हणजे 10 केजी साखर येत होती आधी. आधी तो काय करत होता? 10 केजी साखर घेत होता पहा. किती? 10 केजी साखर घेत होता. म्हणजे ₹160 मध्ये त्याला ₹160 मध्ये किती साखर भेटत होती? 10 केजी. तर मग भाव जर विचारला, की काय केजी होती साखर आधी? तर एक झिरो कॅन्सल होईल म्हणजे ₹16 पर केजी होती. 16 आर-एस पर केजी आणि हेच आपलं काय ॲन्सर आहे पहा. आय होप तुम्हाला समजलं असेल. तरी एकदा मी पुन्हा ट्राय करतो तुम्हाला समजावण्याचा आहे पहा. कारण हा खूप इम्पोर्टंट एवढा इम्पोर्टंट टाइप आहे. मला तरी वाटते, की पर्सेंटेज हे चॅप्टर या टाइपशिवाय अपूर्ण आहे पहा आणि एक्झामिनरला जर विचारायचं झालं तर हा क्वेश्चन एक्झामिनरचा खूप फेव्हरेट आहे. आता एवढ्या 2 लाईनमध्ये मला नाही वाटत, की कोणते फॉर्म्युला वापरून कोणत्या बुकमध्ये एवढं ईझी सोल्युशन असेल मला खरंच नाही वाटत. ठीक आहे. तर पहा आपल्याकडे 20% आहेत. हे 20% काय झाली कपात झालेली आहे किमतीमध्ये. म्हणजे 1/5 हे काय झाले कमी झाले आहेत. 1 युनिट कमी झाला आहे. म्हणजे साखरेची किंमत आपल्याला इथपर्यंत तर माहीत आहे किंमत गुणिला वापर म्हणजे काय असते खर्च असते आणि इथं काय आहे खर्च. साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केल्यास 20% कपात म्हणजे वजा 1/5 होतील ते खरेदीदारास ₹160 मध्ये 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते. म्हणजे आपला इथं खर्च सेम आहे. त्यांनी एक्झाममध्ये क्वेश्चनमध्ये काय म्हटलं ₹160 मध्येच त्याला 2.5 केजी जास्त साखर मिळू राहिली. ठीक आहे. म्हणजे खर्च त्याचा सेम आहे. मी त्याचं काय झालं किंमत काय झाली 5 होती पहा. किंमतमध्ये काय झालं 5 ची किंमत किती झाली इथं हे 5 होती तर 5 ची 1 कमी आणि 4 झाली. किंमत किती झाली 5 4 झाली. ठीक आहे. तर त्याचा वापर काय होईल? हा खर्च सेम असताना त्याचा वापर रिव्हर्स होईल ना? वापर होईल 4 5 होईल. ठीक आहे.
म्हणजे किंमत जर समजा कमी झाली, तर वापर काय होत असते? वाढत असते आणि कितीने वाढला तो? 1 युनिटने वाढला. आता वापर 1 युनिटने वाढला पहा. पण त्यांनी काय म्हटलं, खरेदी दरात ₹160 मध्ये 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते पहा. 1 युनिट म्हणजे काय? तर हे 2.5 केजी मिळालेली जास्त हा जो वापर आहे 1 युनिट त्याचा वापर जास्त झाला म्हणजे त्याला 1 युनिट जास्त साखर भेटली. 1 युनिटचीच किंमत किती आहे? 2.5 केजी आहे पहा. 1 युनिटची जर 2.5 असेल तर आता मूळ हे झाली आपली मूळ साखर म्हणजे आधी सुरुवातीला तो किती घेत होता आणि हे होती नंतर किती घेत होता. आपल्याला त्यांनी काय विचारलं तर प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा साखरेची. आता प्रति केजी मूळ किंमत शोधायची असेल तर आपल्याला आधी किती केजी आपण साखर घेत होतो ₹160 मध्ये ते काढावं लागेल. तर आधी आपण 4 युनिट घेत होतो. म्हणजे 4 युनिट याला 4 ने मल्टिप्लाय करा. हे होतील आपले 4 आणि याला पण 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपले 25 म्हणजे 10 केजी. म्हणजे 4 युनिटची व्हॅल्यू आपली किती आहे? 10 केजी. म्हणजे आधी हे 4 युनिटचीच व्हॅल्यू का काढली? तर आधी आपले जे हे आहेत, हे 4 युनिटच तो काय करत होता? वापर होता त्याचा आधी. 4 युनिटचीच व्हॅल्यू आपली किती आली? 10 केजी आली. म्हणजे आधी तो 10 केजी साखर घेत होता. ₹160 मध्ये तो 10 केजी साखर घेत होता. 1-1 झिरो कॅन्सल म्हणजेच त्याचा साखरेचा जो भाव होता 16 आर-एस पर केजी. ठीक आहे. ₹16 पर केजी साखरेचा भाव होता. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आय होप. लास्ट हा जो आपण टाइप पाहत आहोत हा खूप इम्पॉर्टंट टाइप आहे. आणि एक्झाममध्ये आल्यानंतर बरेचसे विद्यार्थी याला फॉर्म्युला वगैरे पाठ करून सोडवायचा प्रयत्न करतात. पण ते फॉर्म्युला मला नाही वाटत की मे बी तुमच्या लक्षात राहील एवढा सगळा किचकट आणि तो ह्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला नाही यूज करू शकत. कुठून फॉर्म्युला एवढा कुठून काय आणाल? एखादी जर समजा प्लस मायनस जर व्हॅल्यू झाली फॉर्म्युलामध्ये तर ते पूर्ण आपला टाईम तर जाईलच पण क्वेश्चनचा आन्सरही निघणार नाही. त्यापेक्षा बेस्ट आहे की तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता आणि क्विक सॉल्व्ह करू शकता. याच्यात काहीच लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कुठलाच फॉर्म्युला नाही, काही नाही. मला नाही वाटत यापेक्षा बेस्ट मेथड कुठली असेल पहा. साखरेचा भाव पहा ₹40 वरून ₹60 केजी झाला तर साखरेचा जो भाव आहे ₹40 वरून ₹60 केजी झाला तर खर्च तेवढाच राहण्यासाठी आता आपल्याला माहित आहे काय असते किंमत. किंमत गुणिले वापर बरोबर काय असते आपला खर्च असते. आता काय म्हटलं खर्च तेवढाच राहण्यासाठी म्हणजे खर्च कॉन्स्टंट आहे. मग आता किंमत काय झाली आपली? साखरेचा भाव म्हणजेच काय किंमत असते. हे काय असते? किंमत असते. ही किती झाली? 40 वरून कितीवर गेली? 60 वर गेली. ठीक आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का? जो खर्च आता खर्च तर कॉन्स्टंट आहे इथं. किंमत जर समजा 40 ची 60 झाली म्हणजेच 20 20 दुनी 40 आणि 20 त्रिक 60. किंमत किती झाली आहे माझी? आता हे पहा. किंमत किती आली आपली? 2 3 आली. किंमत जर 2 3 असेल तर वापर काय होईल आपला? 3 2 होईल. तर खर्च त्यांनी काय म्हटलं खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के कमी विकत घ्यावी लागेल साखर पहा. वापर आपला किती होता? 3 होता. आता आपण 2च घेऊन राहिलो. म्हणजे आधी 3 होता. 3 वर काय झाला? हे बघा 1 युनिट कमी झाला. हा 1 युनिट कमी झाला आणि हेच आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. 1/3 म्हणजे काय आपले 33.33% आणि हेच आपलं काय ॲन्सर आहे पहा. इथं आपला जो आहे पर्सेंटेजचा जो टाइप केलेला आहे हा 16वा टाइप होता आपला आणि असं नाही की आपण खूप ओल्ड पॅटर्नचे क्वेश्चन घेत आहोत. हे लेटेस्ट एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन आहेत. तुम्ही कुठल्याही एक्झाम पहा तुम्हाला हे पॅटर्न तुम्हाला मिळणारच आहेत. आणि तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही इझिली याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. भेटूयात फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. अजून आपला पर्सेंटेजच्या खूप सारे टाइप्स बाकी आहेत. तुम्ही बाकीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते व्हिडिओज पाहून घ्या आणि पी-डी-एफ मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल. टेलिग्रामची लिंक आपल्या चॅनलच्या बायोमध्ये आहे. त्याच्या टेलिग्रामला पण तुम्ही काय करा सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे फ्रेंड्स तोपर्यंत बाय बाय.